त्रैलोक्य संपदाल्लेख्य समुल्लेखन विद्ये सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावसर्गलोकानां
विवृद्धिं शास्त्रवारगा तां धर्मचारिणीं शम्भो नमामि परं शिवम्। वागर्थ विवसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यात श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून अनेक संतांचा मालिकेत एक विशिष्ट स्थान प्राप्त करून घेतलेले बसवलिंग प्रभू बरेचसे अनुभवाच्या वाणी आपण त्यांच्या अभंग या ठिकाणी ऐकलेले आहोत। जीवनातील अनेक प्रकारचे बरेचसे गोष्टी स्वतः अनुभव घेतलेले। कालच म्हटले आम्हाला एक माताजी, तुम्हाला कसं माहिती आहे सगळ्या गोष्टी? अनुभवाच्या गोष्टी तुम्हाला तर त्या गोष्टीची पत्ता नाही, तरी सुद्धा तुमच्या कशा लक्षात येते ते गोष्टी? तर अनेक प्रकारच्या व्यक्तींच्या सानिध्यात आम्ही जात असल्यामुळं आणि त्यांच्या कष्ट आम्ही ऐकत असल्या कारणानं तुमच्या व्यवहारातील अनेक गुप्त विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या जवळ येतात। म्हणून त्या प्रकारे अनुभव बसवलिंग प्रभूला सुद्धा अशा प्रकारचे लोक बी भेटला असेल किंवा त्यांच्या जीवनात घडला असेल। म्हणून आम्ही अभंग रचना केलेली नाही, परंतु त्यांनी त्याला अभंगाचा रूप देऊन टाकलं। काय केल्यानंतर त्या पद्धतीचा संस्कार त्या व्यक्तीला लाभणार आहे। संस्काराच्या गोष्टी माऊली या ठिकाणी निरसन केलेल्या आहेत। तर अशा प्रकारचे जो संस्कार ज्यावेळी लहानपणामध्ये जे संस्कार मिळते आणि ते पक्का मजबूत असते, त्याला म्हणतात बेसमेंट। बेसमेंट मजबूत राहिल्यानंतर इमारत मजबूत राहते। बेसमेंट फिसकलं भिंतीला चिरा पडते, आहे की नाही? आमच्या तमलूरमध्ये आम्ही पाहतो, तिथं तर पुरा काळा माती, तिथं घट लागत नाही। किती बी खोदा तुम्ही, खोदून खोदून आखरी तुम्हाला वाळू मिळेल, परंतु तुम्हाला काय दगड मिळणार नाही, घट मिळणार नाही। अशा ठिकाणी पाया जे बिल्डिंगला खर्च होते तेवढा खर्च त्या बुनादीला होते। परंतु इकडे उदगीर साइड, लातूर साइड, जे आपण खिल्लारी साइड जे आपण पाहतो, जास्त खोदायला त्या ठिकाणी जमतच नाही, भयानक कडक भूमी, परंतु तिथं पाणी मिळत नाही। आमच्याकडे बुनादी घट्ट नाही, परंतु पाणी भरपूर भरपूर मिळते। सांगायचं तात्पर्य, ज्यावेळी आपण लहान असतो त्यावेळी चांगला संस्कार त्या लेकराला देणं गरजेचे आहे।
कधी द्यायचा संस्कार? संस्कार जन्मल्यानंतर नाही, संस्कार पोटात असताना प्रारंभ करावा लागतो. गर्भधारण दीक्षा. आम्ही काय करतो, ज्यावेळेस लेकरू ऐकत नाही त्यावेळेस लेकराला गुरु महाराजकडे घेऊन येतात. महाराज सांगावं थोडा त्यांना. काय सांगावं त्याला? बेसमेंटच बिघडून टाकून नंतर माझ्याकडे धरून आणल्यावर त्या लेकराला काय सांगायचं असते. म्हणून ज्यावेळेस आई गर्भधारण करून घेते त्यावेळे तेव्हापासून त्या मातांना फार सावधान राहावं लागेल, भयानक सावधान. त्यावेळेला तुमच्या मनस्थिती करेक्ट असेल तर येणारा जो संतान व्यवस्थित राहू शकतो. बराच वेळ मी आपल्या समोर आलेले अनेक मातांना मी त्यांचे जीवन पाहिलं, तर मी नाव घेत नाही, कारण तुम्हाला मी सुद्धा त्या गोष्टी कळावं. एक सुंदर अशा कन्यारत्न जन्माला आली, भयानक हुशार. घडलेली घटना बोलतो, माझा समोर घडलेली असेल. भयानक हुशार. काल एक संग्रामची मुलगी बसली होती, बराच वेळ बसली होती ती पूजा करत, छोटीशी बाळ बापाजवळ. एक 7-8 अध्याय होईपर्यंत ते उठलाच नाही. ते अजून उठत नव्हते, त्या लेकराला उचलून घेऊन गेले. ते पूजाला बसले होते, उचलून घेऊन गेले त्याला. तर त्या प्रकारे एकदम सुंदर आणि फार संस्कार युक्त असलेले लेकरू लहान असताना असंच पूजा करायचं, पाठ करायचं. हे काय 2-2-2.5 वर्षाचे लेकरू अचानक मेंदूला ताप चढून ते लेकरू शरीर सोडले आणि माता विचार करून मानसिक संतुलन त्यांच्यात बिघडले. आमच्याकडे त्यांना घेऊन आले. माय काळजी करू नको, तुझं पोटी अजून मुलगीच होईल गॅरंटी के साथ सांगतो, परंतु तू टेन्शन घेत असेल तर अवघड होणार आहे. एकदम प्रसन्न चित्तानं तू राहावं लागते. रडत बसलं तर जमणार नाही मला. रडत बसले अवघड होणार आहे. बिलकुल आजपासून डोळ्यातून पाणी काढायचं नाही, दुःख व्यक्त करायचं नाही, ना आत ना बाहेर. गर्भ ठरलं, परंतु डिलेव्हरी होईपर्यंत ते माता रडत राहिले. फक्त नकारात्मक विचार, सकारात्मक विचारच नाही. अशा प्रकारच्या विचार असल्या कारणानं लेकरू मुलगीच झाली, परंतु मतिमंद जन्म घेतली. पडूनच राहते. आता 4-5 वर्षाचे आहे. काय चंचलपणा नाही. कारण कोण? फक्त आई. म्हणून आई आपला प्रथम देव आहे, प्रथम गुरु आहे. मातृदेवो भव. देव तुम्हाला देतील,
परंतु डबल रूप साकारमध्ये देव तुम्हीच आहात. तुमच्याकडूनच त्यांचा संस्कार होत असते. त्यांना वाढवायचं असेल तर व्यवस्थित त्यांच्या वाढ करावं. काही लोक फक्त भीती दाखवत राहतात. भीती दाखवणं बी बरोबर नाही. लेकराला पुढे मोठा घात होतो. निर्भय व्हायला पाहिजे. बरेचसे संस्कार असलेले कथा तुम्ही ऐकलात. अष्टावक्र जन्म घेतलं. महाज्ञानी जनक राजा मिथिला नरेश जनक, जनकाचा गुरु अष्टावक्र. भक्त प्रल्हाद जन्म घेतलं. भक्तीचा पुतळा. भक्त म्हटल्याबरोबर प्रल्हादाचा आठवण येते. दानसूर म्हटल्याबरोबर कर्णाचा आठवण येते. लक्षात घ्या, दुसऱ्याचं नाव त्या ठिकाणी येत नाही. निष्ठा म्हटल्याबरोबर एकलव्याचं नाव येते. दानसूर धर्म म्हणता येत नाही. दानसूर कर्ण म्हणतात. कौरवाचा पक्ष घेतला तरी सुद्धा दानाचा महत्व कर्णाला माहिती होतं म्हणून कर्णाचं नाव हमेशा पुढे येते. दानसूर कर्ण. सगळ्यांना माहिती आहे. सोन्याचा वाटी घेऊन तेल लावून घेत होता त्यावेळी एक ब्राह्मणाला भिक्षां देहि डाव्या हाताचं दान केलं असं. बाजू बसलेले तुमच्यासारखं हुशार माणूस महाराज उजव्या हातात द्या. डाव्या हातानं दान करावं काही बरंच ते. म्हणलं डाव्या हातातून उजव्या हातापर्यंत येईपर्यंत माझा बुद्धी भ्रष्ट झाला तर कसं करू मला. लक्षात आलं का तुम्हाला. प्रवचन ऐकताना असं वाटतं की आपल्याला ती 1,00,000 रुपये द्यावं, 1,00,000 रुपये द्यावं, 1,00,000 रुपये द्यावं. इथं बसलं जेव्हा ज्यावेळी आम्ही बोलतो त्यावेळी असं ऊर्जा येते, असं ऊर्जा येते. बिलकुल खाली जाऊन अकाउंट मधून फट 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 मोबाईल मधून काय करा, फोन पे तर करा किंवा स्क्रीन तर करा, काहीतरी करा, दान करून मोकळा व्हा. आता प्रवचन संपल्यावर आरती झाल्या. आरती झाली 50,000 रुपये दिलं तर चालते की 1,00,000 रुपये कसं करते त्याच्यात त्याने विचार करते. नंतर थोडं पैरी उतरलं. एक 20-25 पैरी उतरल्यावर एक पैरीला 1,000 रुपये कमी झाले आणि 25,000 रुपये मी देते चालते. अजून ते गेट वालांडून थोडं पलीकडे गेलं 11,000 शुभ आकडा आहे चालते की. अजून ते परिसर ओलांडून रोडावर जात असताना त्यांच्या लक्षात आलं महाराजाला देणारे काही कमी आहेत का, मीच देऊ का. भरपूर आहेत देणगी देणारे, मी दिलं तरच चालते नाही तर चालत नाही का म्हणून असं विचार करते. लक्षात आलं का तुम्हाला. नाही बस बस बरी असं म्हणावं लागते. हो नाही तर अवघड आहे. महाराज काही पण नाही लोक ते माझ्या समोरच आले तर कवा आले म्हणून माझ्या समोरच आले म्हणावंच लागते. उपचार कधी आलं नाही म्हणायचं. जीप उतरून आता सुंटणीचे लोक आले केव्हा आले म्हणावं लागतं. काय तरी बोलावं लागते तरच आहे. आपण विचारले आमचं दृष्टी पडले ब्रह्मावेचं उघडू दे पाहे कृपा दृष्टी. फक्त दृष्टीनं पाहिलं तर जमणार बोलावं लागते. लक्षात काय जवळ नाही. अकबर नगरून आले महाराजांना देणारे भरपूर आहे म्हणून सगळं भरपूर झाले. आम्ही देणं चालते म्हणजे कर्णाचा लक्ष असा होता आल्याबरोबर जे काय आहे उचलून देऊन टाकायचं. नंतर विचार करत बसायचं नाही.
आणि दिल्यानंतरही सुद्धा विचार करू नये. दिल्यानंतर काही लोक पश्चाताप करून येतात, अरे उगाच एवढं दिलं बघा. दिल्यानंतर ते पोरं वाया गेले, ते बी वाया. देत असताना सुद्धा विचार येते, दिल्यानंतर सुद्धा विचार येत राहतात. त्यासाठी सावधान राहावं लागेल. तर ज्यावेळे लेकरू अंकुरित झाल्याबरोबर आपला सोच बदलायला पाहिजे, आपला विचार बदलायला पाहिजे. बराच वेळ मी बोललो, हिंदुस्तान यंदू मरेद भारत रत्न जन्मिसली. ऐसा बच्चा पैदा करना है, हिंदुस्तान भूलना नहीं है. ऐसा बच्चे को पैदा करना है. कौन पैदा करने वाले? भगवान पैदा करने वाला नहीं है. भगवान आपको शरीर देगा, लेकिन संस्कार मात्र आई देगी. संस्कार मात्र आईपासूनच मिळत राहते. म्हणून क्वचित लोकांना हे संस्कार भेटत राहते. त्याप्रमाणे भक्त प्रल्हाद पोटात असताना महर्षी जवळ ते असल्या कारणानं एवढा भक्तीचा प्रभाव त्या मातांना दिले. मजबूत कोण ढगमळ करू शकलेले नाही. जन्म घेतल्यानंतर संस्कार नाही, त्यांना पोटात असताना संस्कार भेटले. जे सोच असते ना आईचं, ते सगळं सोच त्या लेकरावर प्रभाव पडत राहते. म्हणून गर्भधारण दीक्षा त्याप्रमाणे अष्टावक्र पोटात असताना सुद्धा त्यांना संस्कार लाभला होता. वेद ऐकत बसायचे. अष्टावक्राच्या वडील ज्यावेळी वेद पारंगत होते, पत्नी आपल्यासारखं बसून श्रवण करत राहायचे. वेदाध्याय वाचत राहायचं. ऐकत 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 पत्नी झोपी गेली. काय काय लोक झोपी जातात ना, ऐकत ऐकत झोपी गेली. झोपी गेल्यानंतर हे वाचन चालू होत. यांचे हसलेले आवाज आले. म्हणा कोणीतरी हसले. आवाज आला तरी इकडे तिकडे पाहतो, कोणीतरी नाही आजूबाजू. तर पोटात लेकरू हसले म्हणे. 9 महिना 9 दिवस आता डिलिव्हरी व्हायचा पिरियड, त्यावेळेला ते पोटात असलेले लेकरू हसले. दृष्टी लावला, तपस्वी होतो. दृष्टी लावला, कोण हसला असेल, माझ्या आजूबाजूला कोण असेल, असा ध्यान लावला. पोटातला लेकरू असलेले लक्षात आला. 8 ठिकाणी वाकडा हो म्हणून शाप देऊन टाकला. मी वाचन केलेले माझं बघून तू हसतोस की? कोणाचा? स्वतःच्या लेकराला सुद्धा शाप देऊन टाकलं. 8 ठिकाणी वाकडा हो. नाही परतुनी नंतर लक्षात आला, अरे माझाच लेकरू, मीच शाप दिलो, आता काय करणार आहे? डिलिव्हरी झाल्यानंतर 8 ठिकाणी वाकडं होतं. मान वाकडा, हात वाकडा, पाय वाकडा, डोळं वाकडं, सगळं वाकडं वाकडं वाकडं. परंतु अष्टावक्र पोटात असताना वडिलांच्या वेद अध्ययन केल्या कारणाने एवढा महाज्ञानी होता तो. तुम्हाला सगळ्यांना पुढचं कथा माहिती आहे. ज्यावेळेस त्यांनी जन्म घेतल्यानंतरही सुद्धा ते त्या प्रकारचे संस्कार त्यांना लाभला. त्यांना पश्चाताप झाला होता. वडिलांच्या संस्कारामुळं एक मोठा साधक, आत्मज्ञानी, परिपूर्ण असलेले आत्मज्ञानी
ज्यावेळे जनक महाराजांना कळालं की या ठिकाणी एक महान संत आहे अष्टावक्र, त्यांना बोलून घ्या म्हणून पाठवून दिले. तुमच्या सत्कार, तुमच्या सेवा करण्यासाठी महाराजांचं आमंत्रण. मोठे मोठे विद्वान भरपूर बसलेले असतात अवतीभोवती. अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडा असल्यामुळं लंगडत 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 वाकडा बघत 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 येता वेळेस सगळे लोक हसायला सुरुवात केली. त्यांचं चलणं, त्यांचं वाकडं, त्यांचे बोलणं हे सगळं बघून सगळे लोक हसले. महाराज उभा राहिले, नमस्कार केले. सुतता सवाल, ये सभी चमार लोगों को क्यों बिठाए, तुम सब लोगों को बोले. हे सगळे चमारला कशाला बसविले? काय म्हटले? चमार म्हणजे काय म्हणतात? चांभार. हे चांभार लोकांना कशाला बसविले इथं मध्ये? चांभार लोकांना बसविले. असं रागात आले लोक, काय बोलले, काय अक्कल आहे की नाही तुम्हाला? त्यावेळी तो म्हणाला, तुम्ही काय पाहून हसले? तुम्ही काय पाहून हसले? शरीर बघूनच हसला असाल ना तुम्ही. मग हे चमडा परीक्षा कोण करतात? चांभारच करतात. आत्मपरीक्षण करण्याचं कॅपॅसिटी तुमच्या जवळ नाही. या माझा सवाल जवाब करून बोलले. सगळ्यांना हार पत्कावायला लागला त्या ठिकाणी. आत्मबोध जनकराजांना अशा प्रकारचे आत्मबोध दिला. राजा असून सुद्धा तो विदेही राजा, देह असून सुद्धा विदेही. बघा, अशा प्रकारच्या संस्कार त्या लेकरांना पोटात असताना लाभले. अभिमन्यूला सुद्धा पोटात असताना संस्कार लाभले. सगळं सांगत बसलं तरी तिकडच वळून होतो आपण. सांगायचं म्हणजे बालपणी दीक्षा लाभली गुरुची. किती सुंदर घेतली आप्पा. हुडकून हुडकून काढला असं वाटत. सुखाचा जन्म काय केले? सुखाचा पैकी साधूची. नाहीतर साध्य नाही. अशा प्रकारचे संस्कार मी पूर्वी भी बोललो, माताजींना माहिती आहे. पूर्वी बोललो मी या मठात येण्यासाठी एकमेव कारण आहे. मी पोटात असताना मला संस्कार आमच्या आईकडून लाभल्यामुळं येतात. मग तुम्हाला काय माहिती महाराज मध्ये पोटात होते, तुम्हाला काय असं विचार करत असाल ना तुम्ही. मी तरी पोटात होता त्यावेळी तुम्हाला काय माहिती अशा प्रकारचा संस्कार घडलेले. आमच्या जो आजोबा होता सकाळी 6ला पूजाला बसलं तर दुपारी 12 वाजता पूजा संपत होत. आमच्या आईचे वडील गुंडय्या स्वामी ते आळंद तालुक्यामध्ये ते राहायचे. हे आमचं बी थोडं सांगितलं तर थोडं कळतं ना. पुराण, पोथी, प्रवचन ह्याच्यामध्येच तो गुंतून राहायचा. एक मास, श्रावण मास मध्ये अशा प्रकारचे बरेचशा भक्तांना पुराण वाचून दाखवायचं. शरणबसवेश्वर पुराण फार वाचत होते. पंचांग वगैरे बघायचं. तर पहिला डिलेव्हरी असल्या कारणानं
आम्हाला कुठं राहावं लागलं? आईच्या घरीच राहावं लागलं. आणि संपूर्ण टोटल 1 मास श्रावण मास कंटिन्यू पूजामध्ये सेवा करणे आणि नंतर त्यांच्या पुराण ऐकणे, प्रवचन ऐकणे, आपले आई तेच करत राहिले 8व्या महिन्यामध्ये. आणि 8वा महिना संपल्याबरोबर गणपती ज्या दिवशी जन्म घेतला त्या दिवशी आमचा जन्म झाला. लक्षात आलं का? गणपती बसायच्या दिवशीच आपला काय असते? वाढदिवस असते. शरीर जगात पडलेले दिवस. तर बिदरला आपला कार्यक्रम फार मोठा कार्यक्रम करतात सगळे भक्त मिळून. प्रतिवर्ष बिदरला साजरी होतो. नंतर त्यांनी सांगितले, हे तर या लेकराला अशा प्रकारचे, कालच कोणीतरी आले होते आमच्या क्लासमेट पाटील साहेब, त्यांनी आठवण करून दिले, आप्पा आम्ही विचारलो होतो असं का करलेत, हे महाराज असं का करलेत, आम्ही विचारलो. त्यांनी सांगितले हे घरला लागणारा माणूस नाही, कुठंतरी निघून जाते म्हणून सांगितलं. त्यावेळेला वयाच्या 16व्या वर्षीच आपण घर सोडून निघून गेलो. असो 1983 मध्ये 83 मध्ये आम्ही घर सोडलो. लक्षात आलं का? सांगायचं तात्पर्य, जोपर्यंत पोटात उत्तम संस्कार लाभणार आहे ते परफेक्ट संस्कार आहे. लक्षात आलं का? बालपणी दीक्षा लाभली गुरुची, संसाराचा रुची नकळे, संसाराचा छंदच नकळे मज. कारण त्याच्या अतिरिक्त जे काय रुची आहे, जे काय गोडी आहे, ज्यावेळे माती खाणारा लेकराला ज्यावेळी खडेसाखर आपण देतो ते गोडी खात राहतात. माती कशाला खात राहत? सांगायचं म्हणजे आपण सुद्धा ज्यावेळे संस्कार द्यायचा असेल तर 8व्या वर्षी संस्कार न देता 8व्या महिन्यामध्येच संस्कार द्यावा. उत्तम संस्कार म्हणून गर्भधारणा दीक्षा उपदेश देतात. बारामतीला होतो मी असं श्रावण मास मध्ये. त्यावेळी 8 मातांना आम्ही गर्भधारणा दीक्षा दिली. छान संस्कार. माय संस्कार दिले. एवढं परफेक्ट आहे ते लेकरं. शाळेमध्ये नंबर 1 आहे स्कूलमध्ये. आता जवळजवळ 23 वर्ष झालेले आहेत आम्ही बारामतीचं अनुष्ठान करून. मोठ्या मोठ्या पदवीवर गेलेले आहेत. हे वाया जाणार नाही सांगायचं तात्पर्य. तदनंतर ज्यावेळे जन्म दिल्याबरोबर मिश्राजी सांगितले, लिंगायत एवढं महान श्रेष्ठ जगात कोणीच नाही म्हटलं. कोण? 10 लाख लोक त्यांच्या अनुकरण करणारे, त्यांच्या श्रवण करणारे लोक. त्यामध्ये लिंगायतांच्या प्रशंसा त्या ठिकाणी त्यांनी केले. देवाला एवढा जवळ घेतलेली कुठला समाज एवढा जवळ घेतला नाही, तेवढा जवळ महादेवाला येणे जवळ घेतले म्हणले. लक्षात आलं? ते व्हिडिओ क्लिप बघून घ्या तुम्ही कधी कधी.
एवढा जवळ कोण घेतले? कोणी देवाऱ्यावर ठेवला असेल, कोणी मंदिरामध्ये ठेवला असेल, कोणी डोंगरावर ठेवला असेल, कोणी कुठंतरी शेतामध्ये ठेवला असेल, कोणी अंगणामध्ये ठेवला असेल. तुम्ही कुठं ठेवला होता? मग एवढा जवळ कोणी घेतले का? मग अंगेच लिंग संबंधम लिंगेच प्राण संयुक्तम. अंगाला आणि लिंगाला संबंध, लिंगेच प्राण संयुक्तम. तेवढंच नाही, अंगावर तेवढंच नाही, प्राणाला सुद्धा लिंग बांधले. इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग. प्राणाला बी लिंग, अंगाला बी लिंग, भावनाला बी लिंग. लिंगमय शरीर, लिंगमय शरीर म्हणतो, लिंगमय शरीर. त्याकरता संस्कारापासून आपण वंचित झालोत म्हणून आज दुःख आपण भोगू लागलो. लक्षात घ्या, दुःख भोगण्याचं एकमेव कारण आहे, लेकराचा बिलकुल दोष नाही, आपलाच दोष आहे. नंतर स्मरण भजन पूजन संतांचे सदा कीर्तनाचे प्रेम गुण हेच आहे ना. नाहीतर मी पुढे ढकललो का म्हणलं. स्मरण भजन पूजन संतांचे, स्मरण भजन पूजन. आता काय काय होलं इथं? तीन होलं. या ठिकाणी स्मरण भी होत आहे, पूजन भी होत आहे, भजन भी होत आहे, संतांचा सानिध्य भी लावत आहे. अजून कीर्तनाचा प्रेम गोडी. बघा, काही काही व्यक्ती असे आहेत, अवतीभोवती कीर्तन असेल तर धावून जाणारे आहेत. काही व्यक्तीला असं वाटते कुठंतरी भजन होत असेल तर त्याला झोपच येत नाही. आता कधी उठाव, कधी जावं, कधी बसाव, गुडमे. बरोबर आहे की नाही? आता नवीन गावात तुम्ही गेलो, फर्स्ट क्लास माईक लावले, आता भजन प्रारंभ होणार आहे, स्टार्ट होणार आहे, भजन मंडळी लवकरात या असं म्हणून कोणी अनाउन्स केलं, तुम्ही आराम झोपी जाणार का? नाही नाही, कला दाखवून येतो, बघू, थोडं वाजून येतो, थोडं म्हणून येतो, आखरी काय व्हायला गेलं तर ऐकून तर येतो. भजन कीर्तन संतांचे, स्मरण भजन कीर्तन स्मरण, हे सगळं एक गोडी कीर्तनाचे. प्रेम गोडी, मजबूर नाही. त्या ठिकाणी मजबूर कसं असते, चला हो भजन, चला पांघरून येऊन झोपते, कारण गोडीच नाही. मला झोपते, तुमचे भजन झाले की मला उठवा. तो का म्हणतो, तुमचं भजन संपल्यावर मला उठवा, तोपर्यंत मला झोपू दे. गोडी असलेली व्यक्ती त्यांना ओढी असते, ज्याला गोडीच नाही त्याला ओढी नाही, कारण त्यांना संस्कार लाभलेले नाही, त्या प्रकारचे संस्कार त्यांना भेटलेले नाही. म्हणून काही काही छोटे छोटे लेकरांना आळंदीला ठेवू लागले, कुठं कुठं संस्कार देण्याचं केंद्र बी होऊ लागलेले आहे. त्यांना एक प्रकारच्या नाद त्या ठिकाणी लागणार आहे. नाही जाऊ दिले अन्यथाई चित्त, नाही जाऊ दिले अन्यथाई चित्त, सर्व सुख धन्य गोत्रयुक्त देव झाला. धन्य धन्य गोत्रयुक्त देव झाला.
अन्य ठाई चित्त, अशा प्रकारच्या संस्कार त्यांना द्यायला पाहिजे. चित्त भटकता कामा नये. चित्त चंचल वृत्ती. चित्त अनेक प्रसंग आपल्या समोर येत असतात. त्या प्रसंगानुसार त्याच्याशी तो एकरूप झाल्यानंतर फार अवघड होणार आहे. लक्ष मात्र एकच असायला पाहिजे. कारण कुठंतरी आमच्या लक्ष केंद्रित झालं तर आपण पुढे जाऊ शकतो. नाही तर चित्त भटकलं तर आपण मंजिलपर्यंत पोहोचू शकत नाही. आता परवा कोणीतरी बोलत होते, मंगनाळीच्या नागनाथ पटेल बोलत होते. एक मला त्या ह्याच्यामध्ये युट्यूब मध्ये कोणतं तरी मला दाखवली चालू करून. बीड जिल्ह्याचे एक अधिकारी झालेले आहेत, DSP. त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्या मुलाखती त्याच्यामध्ये मला ऐकू गेलं. बरोबर आहे की नाही? इतकं सुंदर बोलला तो, अंगाला काटा यावा, मै जुम असं वाटावं त्या प्रकारचे बोलू लागले ते लेकरू. त्यांनी म्हणत होता, माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी माझ्या समोर आले अभ्यास करताना. हेच सिलेबस तू का निवडलास? गरीब असल्यामुळं मला हे सिलेबस घ्यावं लागलं मजबुरीनं. नाहीतर मी सायन्स घेतलेले नाही, कॉमर्स घेतलेले नाही. आर्ट्स घेण्याचं एकमेव कारण आहे माझ्याकडं पैसा नसल्यामुळं मी घेतलो. तर तुला ज्यावेळी मार्गात होता तुम्हाला काही वाटलं नाही का दारू पिवावं, गलीज खावावं आणि मुलीवर प्रेम करावं? ते सगळं काही गोष्टी विचारले त्याला. त्याने म्हटलं बिलकुल वाटला होता. थोडं मजा घ्यावं म्हणून वाटलं होतं, खावावं म्हणून वाटलं होतं, पिवावं म्हणून वाटलं होतं. बरेचसे काही लोक माझ्या मागे लागले होते प्रेम करण्यासाठी, करावं म्हणून वाटलं होतं. परंतु मला एकमेव लक्ष दिसत होतं. काय दिसत होतं म्हणून विचारले. त्याने म्हटलं, माझा आई MC पिरियड मध्ये असताना सुद्धा, एवढ्या परेशानीमध्ये सुद्धा ऊस तोडून भारा बांधून ज्यावेळी ठेवत होते, माझा वडील पाय नसतो एक पायावर लंगडत लंगडत ते ऊस उचलून लारीमध्ये फेकून टाकायचं. आणि या प्रकारचे जो दृश्य मी कधी विसरू शकत नाही. माझा वडिलांचा वजा कधी खाली उतरू, माझा आईचा त्रास कधी कमी करू, एवढंच मला दिसत होतं, दुसरं काही नाही. सगळे लोक घळघळ रडत होते त्यांच्या हे ऐकून, मुलाखती ऐकून. हे मात्र पक्का आमचा सोच मध्ये असा असायला पाहिजे, आपला चित्त बिलकुल विचलित होता कामा नये. चित्त विचलित झाल्यानंतर काही करू शकत नाही. एकमेव म्हणतील मारी तारी चित्ती आहे ते करावे आम्ही जीव भावे शरण. या प्रकारची शरण जायला पाहिजे. अजून कुठं सर्व सुख दावी आपली ठाई. सर्व सुख दावी आपुलिया ठाई. सर्व सुख मज दावी आपुलिया ठाई. सर्व सुख मज दावी आपुलिया ठाई. मज आहे की मज म्हणजे मला, दावी आपले ठाई. मलाच पाहिजे असं म्हणतो की
त्याच्यामध्ये मला मज ठाई माझा कलर आपले ठाई बसवलिंग पायी स्थिर मजा आहे मजा इथं लिहिले नाही मी त्यासाठी मजा आहे काय का हा मी जे आहे ते लिहून घेतलं म्हणून बोललो मजा म्हटलं की थोडासा अवघड होती का असं वाटत मलाच दिले कोणाला दिले असं वाटून ठीक आहे जी बी काय आहे सर्व सुख ज्या वेळेस भेटल्यावर अन्य ठाई चित्त कशाला विचलित होते भेटल्यावर समजलं अशा प्रकारचे महाप्रभूजी बसवलिंगजी फार सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे तर हे मार्गदर्शन आपल्या मातांसाठी प्रथम दर्जा दिलेले आहे विचलित कधी होतो माणूस विचलित कधी होतो विचित्र विचित्र पाहिल्यानंतर विचलित होतो विचित्र विचित्र पाहिल्यानंतर विचलित होतो काल विचलित झाले लोक काल समोर होत ना काल विचलित झाले कस काय इथं नाही खाली गेल्यावर कशा करता काय वांग्या खाऊ काय लड्डू खाऊ काय भात खाऊ काय हे खाऊ की जिलेबी खाऊ की मैसूरपा खाऊ की काय बालुशाव खाय की काय खावावं की काय सोडावं की काय खावं काय पुरी खाऊ चपाती भाजी दोनच असेल तर टेन्शन कशाला दोनच आटण असल्यावर माणूस विचार कशाला करते चित्त चंचल होऊन गेले आता लड्डू खावावा एवढा बरं लड्डू खाला तर वांगे भेटणार नाही फक्त वांगे सुद्धा खाता येत नाही म्हणून फक्त मिरचू रोटी असेल तर मुकाट्याने खात्या माणूस तर या प्रकारच्या एक देवोपासना जे आहे की नाही लक्ष एकच असा खाण्यापुरता भरपूर राहू दे तुम्हाला नको म्हणणं परंतु लक्षात मात्र बघा ज्या प्रकारे शेतामध्ये एक किंवा दोन पीक मिसळून आपण पेरू शकतो एक तुरीचं वळी राहते आणि दोन कापसाचा राहते किंवा चार कापसाचा राहते एक तुरीचं राहते किंवा सोयाबीनचं का 4-5 राहते त्याच्यामध्ये एक तुरीचं राहते काही पुरं मिसळून घालून टाकतात थोडं तुरी थोडं सोयाबीन थोडं ते आता रास होईल का मला सांगा होईल का हो सुंगडी कर रास होते तसं पेरणी कसं करतो सगळं मिसळून पेरणी करतो नाही तसं काय काय लोक इथे येतात का कुठे गेले शिंगणापूर झाले शिर्डी झाले तिरुपती झाले ते झाले हे झाले आता इथं आलो बस दर्शन घ्यायचं आता पूजेला नाही पाठ नाही काय नाही जायचं त्याला जायचंच काही त्यांच्या रास होईल का एवढा देव मिसळल्यावर देव म्हणतो कोणाला बोलतो ह्यानं कोणाकडे कोण म्हणून यावं कोणाला कधी मारुतीला हात मारते कोणाला व्यंकटाला हात मारते कोणाला ह्याला हात मारते आता इथं बसल्याच्या लोकांना सगळ्यांना मी हात मारत राहिलो कोणी येणार आता बसून राहते एकालाच हात मारला तर कुठून फटदिशी येत तुमचं काम होते तसं मन्मथ माऊली या ठिकाणी आशुतोष भोलेनाथ भगवान शंभू महादेव एकमेव देव त्यांच्या हात या ठिकाणी मारल्यामुळं सगळं शिवभक्त या ठिकाणी धावून धावून येऊ लागले एक संस्कार युक्त असलेली लोक आहेत तर आज फार लांबून 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 भक्तगण आलेले आहेत निष्ठा बाळगलेले लोक आहेत
श्रद्धावान लोक आहेत, भक्तिवान लोक आहेत. बराच वेळ बोललो. त्या ठिकाणी मुधोळचे डॉक्टर साहेब आलेले आहेत. तर ते हैदराबादला राहतात. एक दिवस फार मोठा वाडा आहे त्यांचे. नाही ऐकलं नाही का? घडलेल्या घटना बोलतो तुम्हाला. मोठा वाडा आहे. थोडासा वेळ असला एक 5 मिनिट. काय कोणाला जायचं घाई असेल नाही ना, ऐकताना घाई करू नये. अधूर होऊन जाते जीवन. किती बी गडबड राहिलं तर त्या ठिकाणी सत्संगात बसल्यानंतर सत्संग विराम झाल्याशिवाय उतूच नाही. खरे म्हणजे काही लोकांना जायचं घाई मध्ये येऊन बसतात. आम्हाला विचलित करून टाकतात. त्यांच्या विचलित जे असते की नाही ते आम्हाला टचिंग करते, आम्हाला बेचैनी करते. तुम्ही शांत बसला तर आमचं बी डोकं शांत राहत. साहेब आलेत, भरपूर त्यांनी आमचा सेवा केलेली आहे. मोठा वाडा आहे मुधोळला. 1000 एकर जमीन, काही कमी नाही. तुमच्या बाजूला कोणता मुधोळ? भैंसा मुधोळ. 2000 एकर होते की काय? म्हणजे परंपरागत आपला शिष्य आहे तिथं. आपल्या महाराजांचे बी घोडा तडाक्यानं जायचं तिथं घोडं. बरेचशे वेळेला तिकडचं घोडा आणले होते महाराजांनी. तिकडचं घोडं एक गडबड करते घोडा, तसले घोडा आणून महाराजजवळ थांबवायचं. ऑटोमॅटिक ते घोड्याला नीट करायचं महाराज. किती बी डेंजर राहू दे, खतरनाक, तर त्याला नीट करत होते. तर एक भिंत आहे त्यांच्या वाड्याचा. भिंत असा आहे, बैलगाडी जावा त्याच्यावर. त्या भिंतीवर बैलगाडी जाण्यासारखं एवढं मोठं भिंत. एक दिवस जुना झालेत म्हणून तिथं पाडापाडी सुरू केली. तिने पाडापाडी करताना ते भिंत पोरं यांच्या अंगावरच पडलं. अंगावर पडले, कोणी नाही तिथं. आता पाटील म्हणून हुडकत आले. पाटील कुठं दिसच ना. आता आत गेल्यासारखं वाटलं. पाटील कुठं गेले. आवाज आल्यासारखं आला भिंतीचा. कुठं गेले. बराच वेळाच्या नंतर ते पॅन्टचा तुकडं दिसत बाहेर पडलेले. अरे पॅन्ट तर यांच्या अंगावर तर पडले नाही का म्हणून त्यावेळी माती काढायला सुरुवात केली. जवळ 15-20 मिनिट लागला असं सगळं काढायला. गेले म्हणून वाटला होता. पाटील गेले, संपला. परंतु तुम्हाला सांगतो, काय देवाच्या करणी म्हणावं. ज्या भिंतीवर आम्ही दिलेले मन्मथ स्वामींचा फोटो, आमचा फोटो तिथं अडकून ठेवले होते, ते छातीवर घेऊनच ते पडले होते. असंच ते फोटो काढल्यावर त्याला काहीच झाले नव्हते. उपचारासाठी त्याला दवाखान्यात जावं लागलं. परंतु आता एक जिवंत उदाहरण आहे. काय करणार नाही मन्मथ माऊली, कारण एकदम सदृढ आहेत. डॉक्टर साहेब आहेत की खाली येते कुठं? हा, हे बघा डॉक्टर साहेब काय बसून मजबूत होईल का तुम्ही? बसा. विचित्र मन्मथ माऊलीचा लीला अगाध आहे. फक्त निष्ठा बाळगायला पाहिजे. त्या प्रकारच्या निष्ठा पाटील साहेबांनी या ठिकाणी केल्यामुळं आणि त्यांच्या अनुयायी स्वाती किशनराव पाटील त्यांच्याही सुद्धा या ठिकाणी सेवा लाभले. तेवढंच नाही, गोशाळामध्ये पाटील साहेबांनी आपल्याला भरपूर
धनाचा मदत केलेले नावच धनंजय पाटील आहे. धनंजय पाटील धन असलेले लोकांचं नाव राहत नाही. कधी कधी श्रीमंत म्हणून राहते, एक पैसा नाही ना, परंतु यांच्याजवळ धनाचा राजा बी आहे. खरोखर त्यांच्याकडं प्रॉपर्टी भरपूर आहे. माऊलीचा आशीर्वाद त्यांना असो. त्या प्रकारे तुम्हा सगळ्यांचं आस्था या ठिकाणी असल्यामुळे आपले करडखेल सनगले अप्पा करडखेल हे रडत होते. मी मला कस का रडता? आप्पा तुम्हाला बघितले की रडू येते आणि अहमदपूरच्या आप्पाला बघितले की मला रडूच आवरत नाही. म्हणले कस काय? आमच्या सगळं सेवा होत राहते, तुमचा सेवा कोण करा म्हणून कधी कधी मला विचार येते म्हणून रडू येते म्हणायचं. आम्हाला सेवा करणारे दुनिया आहे. लक्षात आलं का? एक घर सोडलं सगळं घर आमचंच आहे, परंतु एक घर पकडल्या सगळा दरवाजा बंद राहते. एक घर सोडल्या आम्हाला घरला येऊ देत नाही की माहिती. एखादी तुमच्या घरला हे महाराज येऊ नका, थांबा जावा तिकडे असं म्हणता का? चले आना प्रभूजी चले आना म्हणून अत्यंत वाट पाहतो. झोपडी की भाग्य खुल जाएंगे. राहू द्या, वेळ झाली. गाणं म्हणत बसलं की अवघड होते. आएंगे आएंगे राम आएंगे म्हणून अत्यंत खुशी आवडत नाही. आपल्याला वेळ मिळत नाही. दरवाजा सगळं खुलं आहे परंतु जायला वेळ मिळत नाही. कोणी जावं म्हणतात त्याला दरवाजे मिळत नाही. अशा प्रकारचे खेळ आहे. म्हणून अप्पा एक महिना इथं राहावं अप्पा असं आम्ही म्हटलं तर ते शेतामध्ये जाऊन राहील. लक्षात आलं का? असो, काही ना काही करावा लागेल. व्यवहार आहे. तर जवळचं गंगापूर ओळखले की नाही त्याला? सनगले अप्पाला गंगापूरचे महाराज. तर गंगापूर आणि शंभू उमरगा, गंगापूर, शंभू उमरगा, अजून काय काय 4-5 गाव आहेत. अवतीभोवती असलेल्या गावाला सुद्धा आम्ही बराच कार्यक्रम होत असतात म्हणून त्यांची ओळख आहे. तर तुम्हा सगळ्यांचं इथे चिंतन करतो आणि अनेक भाविक सेवा केलेले आहे. त्यांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. आता तंदूरचे बी काही भक्त आलेले आहेत, सुंगणीचे भक्त आलेले आहेत. काही माझं नजर चुकीनं काही लोक आला बी असेल तर नाव घेत नसलं तरी बी काही अवघड समजून घेऊ नका. महाराज आम्हाला बघणं गेले म्हणून नाराज होऊ नका. बस आता लाईट घातले बघा मला. तर एवढाच अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय पार्वती.